नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. मारुती इतका दारू प्यायलेला असतो, खूप साऱ्या बाटल्या त्याच्या रूम मध्ये पडलेल्या असतात. तो सुद्धा खालीच लोळत असतो, अगदी बेशुद्ध व्हायला लागलेला असतो. तेवढ्यात काय सावित्री आता त्यासाठी जेवण घेऊन आलेली असते. मारुती दादा खूप त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करते. मारुती काय उठायला तयार नसतो, खूप घाबरलेली असते सावित्री. काय अवस्था करून घेतलीये मारुती दादा तुम्ही स्वतःची, काय आहे? वरती बसा, तुम्ही उठा. काय पारुणी, ते देवी आईला फसवलं हो, ते मला सहन होत नाहीये. मी पारूला कधीच माफ करणार नाही. देवी आईला फसवलंय ना, मी तिला कधीच माफ करणार नाही. किती सांभाळली माय पारूला. पारूने खाल्ल्या मिठाला जागलीच नाही, सगळ्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे पारुणी जे वागली ते चुकीचं आणि चुकीचंच आहे. त्यामुळे देवी आई जे वागताय ना ते बरोबरच आहे. मारुती तर दारूच्या नशेत काय काय बडबड करत असतो, सावित्रीला खूप वाईट वाटत असतं. पारूने केलेल्या विश्वासघातामुळं माझी स्वामीनिष्ठा ढळली की सगळंच काही बिथरून गेलं. माझा विश्वास राहिला नाही स्वतःवर आणि देवी आईच्या समोर मी तोंड वर करून कसा जाणार? त्यांच्या समोर उभं राहायची सुद्धा लायकी राहिली नाही. काय अर्थ आहे मारुती जगण्यात? मारुती इतकी बडबड करत असतो. सावित्री आत्या म्हणते शांत बस मारुती, शांत बस. पण मारुतीला खूप वाईट वाटलेलं असतं. सगळेच माझ्या स्वामी निष्ठेवर असं बोट दाखवायला लागले, ते मला कसं सहन होणार? मी मात्र प्रामाणिकपणे काम केलं, प्रामाणिकपणे सेवा केली. पारूने माती खाल्ली, त्याला मी काय करणार? सावित्री आत्यालाही वाईट वाटतं. जे मारुती बोलत असतो ते अगदी बरोबर असतं. काय बोलताय मारुती दादा, उठा बरं, जरा शांत व्हा. मारुती म्हणतो उठायचं नाही आणि शांत पण व्हायचं नाही. मारुती आता रडायला लागलेला असतो आणि सावित्री सुद्धा रडत असते. मारुतीने स्वतःची इतकी वाईट अशी अवस्था करून घेतलेली असते की खूप वाईट वाटत असतं सावित्रीला आणि त्याची ती अवस्था, त्याचे विचार ऐकून ती रडायला लागलेली असते. गावाकडनं इकडे आणली सावित्री, मोठ्या घरात काम करीन, माझ्या नजरेसमोर राहील. माझी पोरगी माझ्या नजरेसमोर असल्यावर काहीच करणार नाही म्हणून मोठ्या अधिकारानं हिमतीने इथे घेऊन आलो आणि देवी आईकडे कामाला बी लावली. आणि शेवटी पारूने काय केलं? विश्वासघात. सावित्री म्हणते मारुती दादाची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चाललीये. कसे सावरणार यातून देवालाच माहिती. काय अवस्था करून घेतलीये मारुती दादाने. मारुती दादा काय रे हे? बिचारे सावित्रीला खूप वाईट वाटत असतं, पण तीही काय करणार? सावित्री म्हणते यांची अवस्था ही नाही बघवते, खूप वाईट अवस्था आहे आणि देवा खरंच मला बघवत नाहीये. ह्यांचं जे चाललंय, त्यांची जी अवस्था आहे ती मला नाहीच बघवते. सावित्री म्हणते आता या अवस्थेत मी तरी काय करायला हवंय जेणेकरून सगळ्यांचेच प्रॉब्लेम सुटतील. पारूला सांगू का काय चाललंय मारुती दादाचं? सावित्री रडत असते आणि म्हणते माझ्या भावाला अशा अवस्थेत नाहीच बघू शकत मी. बिचारीला खूप वाईट वाटलेलं असतं, ती फक्त रडत असते आणि तेवढेच तिच्याकडे असतं. तरीही ती प्रयत्न करते. मारुती दादा उठा बरं, 2 घास खाऊन घ्या. अहो मारुती दादा उठा. पण मारुतीने इतकी दारू प्यायलेली असते, इतकी की त्याला उठता सुद्धा येत नसतं, अगदी डोळेच उघडत नसतात. इतक्या प्रेमाने मारुतीला उठवण्याचा प्रयत्न करते, पण मारुतीला उठताच येत नसतो. खूप जास्ती प्रमाणात त्याने दारू प्यायलेली असते. आता प्रीतम आई आई असा आवाज देत बाहेर आलेला असतो. एवढ्या चेकवर सही दे ना. कसला चेक आहे? अगं आई बघ तर आधी. दादा त्याच्या प्रोजेक्टच्या संदर्भात चेन्नईला चाललाय ना, मग त्याच्यासाठी त्याला पैसे लागतील. चेन्नईला जायचं, यायचं, राहायचं, मग त्याच्यासाठी खर्च लागणार ना, मग त्या खर्चाचाच चेक येतो. अहिल्या म्हणते आदित्य चाललाय त्याच्या प्रोजेक्टसाठी आणि मग त्याच्या खर्चाला पैसे आपण देण्याचं कारण काय? तो जाणार ट्रॅव्हलिंग वगैरे त्याच्या पैशाने करणार ना, आपण कशाला खर्च उचलायचा आहे? आई कंपनीचा रूल येतो. हो प्रीतम, पण आदित्य आता आपल्या कंपनीत कुठे काम करतो, त्यामुळे रूल लागू होण्याचा प्रश्नच नाही. तो आपल्याकडे कामच करत नाही, तर त्याला रूल वगैरे लागू होण्याचा प्रश्नच येत नाही. दामिनी ऐकते आणि दामिनी लगेच आलेली असते मध्ये मध्ये तोंड घालायला. अरे वा, आदित्यला बाहेर टूरला म्हणजे फिरायला जायला जर पैसे मिळणार असेल तर मला सुद्धा सिंगापूरला जायचंय. मला सुद्धा पैसे द्या, मला सुद्धा चेक द्या वहिनी, मला सुद्धा सिंगापूर फिरून यायचंय. वहिनी तुम्ही जर आदित्यला पैसे दिले तर मला सुद्धा सिंगापूरला जायला पैसे द्यायचे. स्टडी टूर करायची, फिरायचं वगैरे नाहीये. प्रीतम तो कशाबद्दल स्टडी करणार आहे? सांग सांग, विषय कुठला आहे तुझा? मी म्हणते स्टडी बस. त्याच्या ते नाही का त्याच्या. प्रीतम म्हणतो हो हो तेच. दामिनी काकू कळालं, त्याचं ते ना, तर स्टडी आहे का तुझं? दामिनीला तर बोलता येत नसतं, अगदी शब्दात अडकवलेली असते प्रीतमनी. अहिल्या म्हणते दामिनी काय चाललंय ग हे? नको एवढे कष्ट घेऊ दामिनी. अच्छा म्हणजे तसेही तुम्हाला पैसे देणार आहे? वाव वहिनी. प्रीतम म्हणतो जरा महत्वाचं बोलतोय, थांबशील का? आमचं बोलणं झालं की मग काय हवे ते पैसे घे. आई सही कर. अहिल्याने सरळ नकार दिलेला असतो. मी सही करणार नाही, आपला काहीच संबंध नाहीये, काम थोडं आपल्यासाठी करतोय तो. एकदा सांगून झालं या प्रीतम, सारखं सारखं तेच तेच विचारून मला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करू नको आणि मी तुझ्या घोळ्यात तर अजिबात येणार नाहीये. त्यामुळे आदित्यला मी पैसे देणार नाही म्हणजे नाही. प्लीज विषय लांबू नको आणि वादविवाद करण्याचा तर प्रयत्नच करू नको.
दामिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. पैसे देत नाहीये ना वहिनी, चला छान काम झालं. पारूने आता चाळीतल्या काही बायका जमा केलेले असतात आणि चांगली संधी चालून आलीये. त्या मुलांसाठी डबे करायचे, जास्ती काम आहे. सगळ्यांनी मिळून काम केलं तर सगळ्यांना पैसेही मिळणार आणि कामही मिळणार. तुम्ही मला साथ द्या, सगळ्यांचाच फायदा आहे. 40 डबे एकटी नाहीच करू शकते मी, तुमच्या समध्यांची मदत लागणार आहे आणि तुम्ही मला मदत करणार आहात ना, कारण मी पैसे सुद्धा देणार आहे प्रत्येकीला. पारू जे सांगते कामाबद्दल त्या चाळीतल्या बायकांना सुद्धा आवडलेलं असतं आणि त्यांना घर बसल्या कामही मिळणार असतं आणि त्यातून पैसा सुद्धा. का म्हणतात, बाहेर जाऊन मालकीनींच्या शिव्या खाण्यापेक्षा तुझ्यासोबत काम केलं तर घरी पण राहता येईल आणि कामाशी कामही होईल. पारू तू सांग फक्त, आम्ही सगळं काही करायला तयार आहोत. आता बायकांनी होकार दिलेला असतो. पारूला चांगलाच आधार आलेला असतो. 40 डबे म्हणजे खूप मोठं तिच्याकडे काम आलेलं असतं. एकटीच्याने होणं शक्यच नाही. सगळ्यांनी मिळून केल्यावर पटकन सुद्धा होणार आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच. आता ही आयडिया म्हणजे छोटीशी कंपनीच आता पारूचीच चालू झालेली असते. पारूला खूप आनंद झालेला असतो. पहिलं पाऊल काहीतरी पॉझिटिव्ह आणि चांगलं असं पडलेलं असतं. पारू त्यांना म्हणते, खरंच आभारी आहे मी तुमची, तुम्ही मला सगळ्यांनी साथ दिलीये. आदित्य म्हणतो, पारू एक टेन्शन आहे ग, मी तिकडे गेल्यावर एकटी इथे काय करशील आणि तू एकटीला ठेवणं मला आवडणार सुद्धा नाहीये, मग मी काय करू. आदित्य सर तुम्ही काही बी टेन्शन घेऊ नका, ही समधी माणसं माझ्यासोबत आहे, निश्चिंत राहा आणि तुमचं काम करा, तुमच्या कामावर लक्ष द्या. ही समधी असताना मला कशाला कोण हवंय, काहीही एक होणार नाही आणि मला कोणी नको पण आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्यायचंय. आदित्य सर तिकीट काढलंय ना. हो हो लगेच बुकिंग करतो मी. पारू म्हणते, खर्चाला पैसे आहेत का आदित्य सर. आदित्य म्हणतो, आहे की माझ्याकडे पैसे. पारू आता आदित्यची बॅग भरायला घरात गेलेली असते, कारण आदित्यला लगेच निघायचं असतं. त्या मैत्रिणींना म्हणते, आलेच मी, आपण नंतर बोलूया. पारूकडे आता काहीतरी पैसे असतात थोडेफार. ते पैसे आदित्यची जेव्हा बॅग भरत असते तेव्हा एकच्या शर्टच्या खिशामध्ये तिने गुपचूप टाकलेले असतात. डायरेक्ट दिले तर आदित्य घेणार नाही, कारण तिची कमाई असते ती, तिची कमाई आदित्य कशी घेणार आणि तिच्या बिझनेसलाही आता सुरुवातच असते, त्यामुळे आदित्य ते पैसे घेणार नाही हे पारूला माहिती असतं. गुपचूप तिने आदित्यच्या शर्टमध्ये ते पैसे ठेवलेले असतात. तर सगळी काही बॅग वगैरे व्यवस्थित भरलेली असते पारूने. इकडे आता प्रीतमचा फोन चाललेला असतो. आदित्यची काहीतरी मीटिंग असती, मग त्या मीटिंगसाठी आधीच तयारी करून ठेवायला लावलेली असती. त्याचाच महत्वाचा फोन, प्रीतमची काहीतरी महत्वाची मीटिंग असते आणि त्यासाठीच फोन चाललेला असतो. फोनवर बोलता बोलता लगेच आदित्यच्या प्रोजेक्टचं काय झालं हे सुद्धा प्रीतम लगेच विचारून टाकतो समोरच्यांना. इकडे आता प्रीतमच्या आयुष्यात काही वादळ येणार आहे की काय माहिती. कदाचित त्याची चाहूल सुरू झालेली असते, कारण प्रीतमला त्या दिवशी सुद्धा एक चिमुकलीचा फोन आला होता बाबा म्हणून, आणि आता सुद्धा तो महत्वाचा फोनवर बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये सारखा कोणाचा तरी फोन येत असतो अननोन नंबरवरून. आता त्याने फोन उचललेला असतो. अरे बाबा तू कधी येणार आहे, मी तुझी वाट बघतीये. ती चिमुकली तेच वाक्य बोलत असते. अरे बाबा माझं नाव चिनू आहे, तुला किती वेळा सांगायला लागतं. प्रीतम म्हणतो, हो 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 आलंय माझ्या लक्षात. चिनू बाळा मी तुझा बाबा नाहीये, तू रॉंग नंबरवर फोन लावते आणि माझ्याशीच बोलते ग. व्यवस्थित नंबर बघ की तुझ्या बाबांशी कॉन्टॅक्ट कर तू. ती सारखी यालाच बाबा म्हणून फोन लावत असते आणि याच्याशीच सगळं काही शेअर करत असते. एकदा चुकली दोनदा ती सारखा प्रीतमला फोन लावून सगळं काही बोलण्याचा प्रयत्न करत असते. तू माझा बाबा नाहीये हे पण तू खोटं बोलतोयस का रे बाबा, असं करतोय माझ्याशी तू का खोटं बोलतोय, तूच माझा बाबा आहे मला माहितीये. तर आता त्या चिनूला खूप वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की मी तुझा बाबा नाहीये, तरीही तिने तोच हट्ट धरलेला असतो की तूच माझा बाबा आहे मला माहितीये. का खोटं बोलतो, स्पोर्ट डे ला सुद्धा आला नाही, मला भेटायला सुद्धा येत नाही, बाबा तू का करतोय असं. आई आलास तर देवबाप्पा तुला शिक्षा करेल, माझ्याशी जर खोटं बोलत राहिला तर देवबाप्पा नक्कीच तुला शिक्षा करेल. आता प्रीतम सुद्धा विचार करायला लागतो, एकदा चुकली असेल, दुसऱ्यांदाही फोन लावला आणि मला बाबा म्हणून का म्हणतीये, या मुलीचा आणि माझा काय संबंध आहे असा. प्रीतम आता फोन बंद झाल्यावर विचार करतो, बिचारी तिच्या बाबांची तिला गरज होती, कुठे असेल तिचा बाबा आणि का जात नाहीये तिच्याकडे, किती वाट बघते तिच्या बाबाची, कधी जाणार देवाला माहिती. देवा लवकरात लवकर तिच्या बाबाला तिच्याकडे पाठव रे, ती सारखं फोन लावून मलाच म्हणतीये बाबांची वाट बघतीये बिचारी. प्रीतम म्हणतो, अरे यार वेळेला महत्व असतं आणि तिचा बाबा नेमकी वेळेत पोहोचला नाहीये, तिची मुकली आता वाट बघत राहणार आणि तशीच बाबावर नाराज होणार. प्रीतमला खूप वाईट वाटलेलं असतं त्या चिनू विषयी. तिचाच विचार आता सारखा सारखा प्रीतमच्या डोक्यात यायला लागलेला असतो. इकडे आता दिशा फोनवर बोलत असते आणि मी सांगते ना तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही, मी सांगेल तेवढं आणि तेवढंच काम करायचं, एक्स्ट्रा डोकं लावू नकोस हा. दिशा म्हणते, माझा हा प्लॅन वर्क झालाच पाहिजे, काहीही झालं तरी मी जो प्लॅन करते तो परफेक्टच झाला पाहिजे, कळतंय का, एक्स्ट्राचं डोकं लावायचं नाही, सांगितलं आणि तेवढंच काय करायचंय. दिशा आता समोरच्याला सांगत असते, जे काम करतोय आपण यात जरा जरी गडबड झाली ना तुमचा आणि माझा खेळ संपला, फिनिश, काहीही राहणार नाही. त्यामुळे कामात गडबड होऊ देऊ नका प्लीज, काम अगदी केअरफुली करायचंय आपल्याला. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यायची आणि लवकर कामाला लागायचं आणि काम अगदी काळजीपूर्वक आणि परफेक्टच झालं पाहिजे.
जर काही चूक झाली तर ह्या दिशाची गाठ हे लक्षात ठेवायचं. दिशाने कामही दिलेलं असतं आणि वरून धमक्याही देत असते. अगदी धमक्या देऊन काम पूर्ण करत असते ही दिशा. फोनवर जेवढं काय बोललेली असते तेवढं काय दामिनीने तिच्या मागे उभं राहून ऐकलेलं असतं. दिशा आता घाबरलेली असते. या बावळट सासू मॉमने काय ऐकलंय आणि काय नाही. आता दामिनी दिशा जे बोलली ते तर ऐकलेलं असतं, पण एकटक तिच्याकडे बघत असते. दिशा मात्र घाबरून गेली की ह्या दामिनीने ऐकलंय तरी काय. दामिनी म्हणते, दिशा मॅडम, आतापर्यंत तुमच्या डोक्यात काय शिजतंय हे मला सांगितलेलं नाहीये, पण अंदाज मला लागलाय. आतापर्यंत नाही सांगितलं ते चालतंय, पण आत्ता तरी पटकन सांगून टाका तुमच्या या डोक्यात नेमकी काय शिजतंय. लवकरात लवकर सांगा, नाहीतर परिणाम वाईट होतील. दिशा म्हणते, ऐका तर सासू मॉम, तुमच्या या किर्लोस्कर कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करते दिशा. तर प्लॅन सुरूही झालाय आणि परफेक्ट असा प्लॅन चाललेला आहे. जेव्हा किर्लोस्कर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल तेव्हा दिशाला काय ते शांती मिळणार आणि कुठेतरी मला समाधान. त्यामुळे सासू मॉम, डोंट वरी, किर्लोस्करांना बर्बाद करणं एकच टार्गेट आहे आणि तेवढेही दिशा परफेक्ट करणार म्हणजे करणारच. दामिनी म्हणते, दिशा, तुझ्यासोबत युती करणं म्हणजे काय माहिती का तुला? वहिनी या इकडे, एक मिनिट. मी या दिशासोबत युती करतीये. काय करणार? शिक्षा देणार? काय हवी ती शिक्षा द्या. वहिनी नका ना कानाखाली मारू, वहिनी नका ना कानाखाली मारू. आता दामिनी हा ड्रामा करत असते आणि दिशाला सांगते की तुझ्याबरोबर जर मी युती केली, तुला या कारस्थानामध्ये मी जर सामील झाले तर वहिनी माझी काय अवस्था करतील. थोडक्यात दामिनीने हे दिशाला दाखवून दिलेलं असतं. दामिनी म्हणते, दिशा, तू मूर्ख आहेस ग, मी नाही. वहिनींच्या हातचा मार मला खायचा नाही, काहीही झालं तरी. कळतंय का तुला दिशा? दिशा, कुठला प्लॅन सक्सेसफुल झालाय आतापर्यंत? नेहमी तोंडावरच पडली आणि कानाखालीच खाल्लीये, बरोबर? त्यामुळे तुझ्या कुठल्याही कारस्थानात मला घेऊ नकोस. तुझ्याबरोबर युती करणार हे विसरूनच जा. शक्यच नाही. तुझ्यासोबत कुठलंही कारस्थान मला करायचं नाही आणि वहिनींच्या हातचा मार तर अजिबातच खायचा नाहीये. तुला खायचाय मार तर खा, तोंडावर पडायचंय तर पड. नाहीतरी दिशा, तुला सवय झालीये सारखं सारखं तोंडावर पडायची. न्यू सासू मॉम कसं आहे ना, आतापर्यंत फ्लॉप झाले, ठीक आहे. दरवेळेला काही ना काहीतरी अडचणी येत राहिले आणि मी जो प्लॅन करायचे तो कितीही परफेक्ट असला तरी शेवटी त्याचा पचकाच व्हायचा. आता नाहीये न्यू सासू मॉम, अगदी फुल प्लॅन केलंय आणि परफेक्ट. आता मी फेल होणार नाही. न्यू सासू मॉम, तुम्हाला तर माहितीये, दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि मग गोळी चालवायची मला किती आवडतं आणि किती मजा येते. गोळी चालवायला दुसऱ्याचा खांदा वापरला की ह्या दिशाला आनंद होतो आणि मी तेच करणारे न्यू सासू मॉम. दिशा, अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि काही बिघडलेलं नाहीये. एक प्रेमाचा सल्ला देतेय तुला. अजूनही वेळ गेली नाहीये, सुधार आणि स्वतःला सावर. वहिनीला चुकून जरी कळालं ना की किर्लोस्कर घराला बर्बाद करायला, उद्ध्वस्त करायला प्लॅनिंग करतीये, वहिनी अशी चुटकी सरशी तुला इथून हाकलून देतील. तुझी धूळ सुद्धा दिसणार नाही, अशी कुठेतरी नेऊन टाकतील. त्यामुळे प्लीज वहिनींच्या कचाट्यात सापडू नको. जो काय प्लॅन करतीये तो जागेवर थांबव दिशा. दामिनीने खूप चांगला आणि सोपा असा सल्ला दिलेला असतो दिशाला. जोपर्यंत या घरात आहे ना, शांत व्यवस्थित राहा की कशाला हाताने करतेय कुटाने. अहिल्या, कोण आहे ती आणि ती कोण लागून गेली मला घराबाहेर काढायला? ती मला घराबाहेर काढू शकत नाही न्यू सासू मॉम. तुम्ही बघाच हो न्यू सासू मॉम, लवकरच या संपूर्ण घराचीच राख रांगोळी करून टाकते. म्हणजे कुणी घराच्या बाहेर जायला नको, कुणी आत यायला नको, सगळीच राख रांगोळी. न्यू सासू मॉम, प्लॅन ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि तो परफेक्ट चाललाय. लवकरच सक्सेसफुल होणार आणि पहिली बातमी तुम्हाला सांगणार मी. दामिनीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि आता दिशाकडे बघून विचार करायला लागते. आता ही दिशा नवीन काय कांड करणार आणि काय काय सगळ्यांना भोगायला लावते तिचं तिला माहिती. इकडे आता पारू अभ्यास करत असते आणि अभ्यास ती आता मन लावून सुरूच केलेला असतो तिने. आदित्य म्हटलेला असतो, एक नंबर असे मार्क मिळव, आई तुझा आनंदाने स्वीकार करेल. आईला हवी आहे तशी सून बनण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आपली पारू. आदित्यने ज्या खिशात पैसे ठेवलेले असतात शर्टच्या, तो शर्ट घातलेला असतो. आदित्यला शर्ट घातल्या लगेच ते पैसे लागतात. पारू म्हणते, काय हे पैसे कुठून आले आणि हे पैसे तू का ठेवले माझ्या खिशात? एका डब्याचे पैसे आले होते ऍडव्हान्स आणि तेच तुम्हाला ठेवले. बाहेर चाललात म्हणजे खर्चायसाठी पैसे जास्त कमी असू द्या म्हणून, बाकी काही नाही. तुझ्या कष्टाचे पैसे आणि यावर माझा काही अधिकार नाहीये पारू. तू मला पैसे देऊन चूक करतेयस का? मला पैसे देतेय, माझं मी ऍडजस्ट करेल आणि हवं तर बघेल मी कुणाकडून काय घ्यायचे किंवा कसे मॅनेज करायचे. तू तुझ्या कष्टाचे पैसे मला देऊ नको. वा, म्हणजे आदित्य सर मला परक करताय का? मी तुमची कुणीच लागत नाही का? आपलं काहीच नातं नाहीये का? काही जर नातं असेल तर माझ्याकडून पैसे घ्यायला तुम्ही नकार दिलाच नसता.
आदित्य सर हक्काने, अधिकाराने आणि प्रेमाने तुम्हाला पैसे देतीये. ते पैसे तुम्ही ठेवायलाच पाहिजे. जे काही तुम्ही कमावता ते माझं असतं. मग मी कमवलेलं तुमचं नाहीये का? आपण दोघं वेगळे आहोत का? पारू आता तिच्या पद्धतीने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते आदित्यला. जबरदस्तीने पारूने आदित्यला पैसे घ्यायला लावलेलेच असतात आणि त्याच्या खिशात ती पैसे ठेवतेच. असं काय कन्व्हिन्स केलेलं असतं की आदित्यच्या चेहऱ्यावर हसू चाललेलं असतं. तुझं स्वप्न पूर्ण व्हायचंय पारू, होईल का ग? तुमचं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणारच. आदित्य सर, तुमचं स्वप्न पूर्ण व्हायलाच पाहिजे. डोंट वरी पारू, बिझनेस 100% पूर्ण करून राहणारच मी. आदित्य म्हणतो, मी कधी बसने ट्रेनने कधीच प्रवास केलेला नाहीये. एवढ्या लहान घरातही कधीच राहिलेलो नाहीये. सगळं काही पहिल्यांदाच अनुभवतोय मी. अशा परिस्थितीची मी सवय करून घेतोय पारू. त्यांनी येताय, दोघे मिळून त्यातनं मार्ग काढतोय. तू सोबत आहे ना पारू? सगळा मार्ग आणि सगळ्या अडचणी अगदी दूर झाल्यासारखाच वाटायला लागल्यात मला. तू मला साथ देती ना, कुठलीच अडचण ओझं वाटत नाही. अगदी सहज आपण तिला बाजूला करतो. तू माझ्या सोबत आहे, मला साथ दिली म्हणून सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत पारू, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. आदित्यने सगळं काही क्रेडिट आहे ते अगदी प्रामाणिकपणे पारूला देऊन टाकलेलं असतो. जे काय आपण सक्सेस होण्याच्या मार्गावर आहोत ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे पारू. आदित्य म्हणतो, का ग, आईने आपल्याला घराच्या बाहेर काढलं, पण आईचा काहीतरी प्लॅनिंग, काहीतरी हेतू पण असू शकतो ना. रागारागाने तिने काढलं ते ठीक आहे, पण त्याच्या मागे काहीतरी हेतू असणार आहे तिचा. काहीतरी विचार करून तिने आपल्याला घराच्या बाहेर काढले. आई एवढ्या सहजासहजी आपल्याला घराच्या बाहेर काढणं शक्यच नाही, आणि जर काढलंय तर त्यामागे काहीतरी मोटिव्ह असणार. मला 100% खात्री आहे आईने काहीतरी मोटिव्ह आहे म्हणूनच आपल्याला पूर्ण प्लॅनिंग सहित घराच्या बाहेर काढलंय. पारू बघ, तू पुढे जाऊन तुला काय ऐकायला मिळतं. आयुष्याचे धडे मिळावे, परिस्थिती काय असती, कुठल्या परिस्थितीत कसं जगायचं, सगळी काही जाणीव व्हावी. अगदी कशीही परिस्थिती असली तरी माणसाने कसं उभा राहायचं, कसा स्टँड घ्यायचा, सगळ्या याच्यातून कशी उभारी घ्यायची, हे सगळं काही शिकण्यासाठीच कदाचित आईने मला घराच्या बाहेर काढले. मला खात्री आहे पारू, आई जे करते ते विचार करूनच करते, कारण ती अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे. ती करते ते परफेक्टच करते. आदित्य आता पारू समोर काय काय विचार आहेत आईबद्दल ते बोलून दाखवत असतो. ते आदित्य सर, जरा शांत व्हा. आपण असं समजू की सध्या परीक्षा चालू आहे. परीक्षा देऊ म्हणजे रिझल्ट तर लागणारच. आपण नक्कीच पास होणार आहोत सगळ्या परीक्षेमध्ये. आदित्य आता बाहेर काहीतरी काम असतं म्हणून जरा बाहेर गेलेला असतो. पारू मात्र तिथेच विचार करत उभी राहिलेली असते. पारू आता आदित्य चाललेला असतो, त्याला बाय करते. बाहेर ते गुंड बसलेलीच असतात. भाई, वहिनी. तो गुंड इतक्या घाणेरड्या नजरेने पारूकडे बघतो. आता देवाला दिवाबत्ती वगैरे करते आणि हात जोडून देवाला आशीर्वाद मागत असते आणि आदित्य ज्या कामासाठी गेला ते कामही व्यवस्थित होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करते. ते तिकीट काढून आलेलं असतो. आज रात्री उशिराचं तिकीट मिळालेलं असतं. खूप चाललंय ग पारू. पारू आता शांत, कारण आदित्य तिच्यापासून लांब जाणार असतो. पहिल्यांदाच जरा शांत झालेली असते. खूप मिस करणारे, माझी खूप आठवण येणारे पारू, मला माहिती की. डोंट वरी पारू, लगेच जातो आणि लगेच माघारी येतो. आदित्यने पारूसाठी गिफ्ट आणलेलं असतं. खूप छान असं झाड, जास्वंदाचं झाड आणलेलं असतं. गुरुजींनी आता अहिल्यादेवीला फोन लावलेला असतो. तेव्हा अहिल्यादेवी आत्ताशी रिप्लाय देते आणि गुरुजींना परत फोन लावते. अहिल्यादेवी, काय चाललंय? इतका उशीर? इतक्या उशिराची अपेक्षा नव्हती मला. इतक्या उशिराने का फोन केला? आदित्य कसा आहे? आदित्य बरा आहे ना? तुमची अस्वस्थता मला इथपर्यंत जाणवतीये. आदित्य तुमच्यापासून दूर आहे, मला हे कळतंय. आदित्य स्वतःपासून दूर करून खूप मोठी चूक केली अहिल्यादेवी. आता गुरुजींचं हे बोलणं अहिल्याला इतकं घाबरून टाकतं आणि अहिल्या आता विचार करायला लागलेली असते. हा भाग इथे संपतो. आता बघूया, अहिल्यापासून आदित्य दूर आहे, त्यामुळे आदित्यच्या आयुष्यावर काय संकट येणार, कारण आदित्य आता चेन्नईला चाललेला असतो. नक्कीच आदित्यच्या जीवाला काहीतरी धोका असणार आहे. मित्रांनो, बघूया आदित्य सोबत आता काय असं भयानक घडणार आहे. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.